वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. तर 22वा श्लोक आहे. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधः. तर जे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सगळे भोग म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि त्यांचे विषय पाहणे, ऐकणे, वास घेणे वगैरे हे दोघांचा संयोग झाला की काहीतरी भोग मिळतात. काही सुखाचे असतात, काही दुःखाचे असतात, पण भोग मिळतात आणि ते भोगावेच लागतात. भोगल्याशिवाय पर्याय नाही. मग आता हे काय कसं आहे, सुखकारक म्हणजे बरेच वेळा सुखकारक वाटतात या गोष्टी. किंवा चांगलं काही दृश्य पाहिलं की आपल्याला काही बरं चांगलं वाटतं. चांगला पदार्थ खाल्ला की आपल्याला सुख मिळतं. चांगलं गाणं ऐकलं की सुख मिळतं. म्हणजे यातनं सुख मिळतं असं वाटतं. पण ते खरं मिळतं का? भगवंत म्हणतात की ते सुख तुम्हाला जरी वाटलं तरी ते दुःखातच परिवर्तित होत असतं. पण माणसं त्या सुखाच्या मागे लागतात आणि ते जे मिळतं सुख ते अगदी तात्पुरतं असतं आणि अंततोगत दुःखकारक असतं. म्हणजे बघा, एखादं गाणं तुम्ही ऐकलं, खूप चांगलं गाणं आहे, तर पहिल्यांदा ऐकताना छान वाटेल, सुख मिळेल. दुसऱ्याने थोडं मिळेल, मग कमी कमी होत जाईल. 10-20 वेळा ऐकायचं असेल तर नको वाटेल, दुःख होईल. ते सुखांचं रूपांतर दुःखात होतच केव्हा केव्हा तरी. किंवा तुम्हाला पेढा खायला दिला, पहिल्या पेढ्यात आनंद वाटतो, 10व्या पेढ्यात नाही वाटत. पेढा तोच असतो. हे पेढा खाण्या प्रक्रियेत सुख आहे का? नाही. सुरुवातीला आहे, नंतर नाही. म्हणजे काय, तात्पुरतं आहे ते सगळं. भगवंत हेच म्हणतात, ते सगळं सुखरूप वाटलं तरी ते शेवटी दुःखच आहे. शेवटी नको वाटतंच त्याला आपल्याला. आणि म्हणून ते अनित्य आहे, कायमचं नाही. असं म्हणजे अनित्य म्हणजे कायमचं नाही. आपल्या इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगांना जे भोग मिळतात ते कायमचे नाहीत. ते तात्पुरते असतात, ते क्षणिक असतात आणि ते केव्हा तरी नाहीसे पण होतात. आणि म्हणून ते सांगतात अर्जुनाला की तू असे पुरुष ते चांगले, त्याला हे ज्ञान आहे, त्याच्यात रमत नाही म्हणतात, त्याच्या पलीकडे जातात. तर व्यावहारिक दृष्टीने ज्याला सुख दुःख म्हणतोय, सुख दुःखाच्या पलीकडे, सुख दुःखातीत जातात ते पुरुष. आणि शिवाय भोग आहेत हे सगळे, किती भोगलं तरी तृप्ती नाही ना. आज तुम्ही खाल्लं, आता पोटलं भरल्यासारखं वाटेल, उद्या पुन्हा खावंसं वाटेल, उद्या पुन्हा भरल्यासारखं पोट वाटेल, परत तेरवा खावंसं वाटेल. त्याला काही अंतच नाही. एकाच भोगाला अंत नाही, भोगाच्या प्रमाणाला संख्येला पण अंत नाही. अनंत प्रकारचे भोग, एक भोगला की दुसरा पाहिजे, दुसरा भोगला की तिसरा पाहिजे. म्हणजे विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने मिळणारे भोग आहे अनित्य आहेत, क्षणिक आहेत, तात्पुरते आहेत, दुःखाकडे नेणारे आहेत आणि त्याला अंत पण नाहीये. असं सगळं आहे. म्हणून मग विवेकी पुरुष, त्याला ज्ञान झालंय सगळ्या या गोष्टीचं, त्याला कळतं की हे सगळं भ्रम आहे. म्हणून ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हटलेलं सगळं ब्रह्मांडात जे काय चालतंय सगळं मिथ्या आहे असं त्याने म्हटलेलं आहे. आणि शेवटी फायद्याऐवजी तोटाच होणार, त्याच्यात हानीच होणार आहे. म्हणून त्याच्या मागे लागू नका असंच भगवंतांना सांगायचं. पुढच्या श्लोकात ते म्हणतायत, शक्नोती हैव यहा सोडून प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्त स सुखी नरः. आता काम आणि क्रोध हे दोन गोष्टी त्यांनी वापरल्या आहेत. त्या दोघांचा वेग हा दुःखाकडे नेणार आहे. आणि देह मिळाला आहे त्या माणसाला, पण मृत्यू केव्हा येईल सांगता येत नाही. म्हणून भगवंत म्हणत की हा देह असेपर्यंतच मुक्ती मिळायला पाहिजे, कारण देह हे मुक्ती मिळण्याचं साधन आहे. ते निघून गेलं की साधन निघून जाईल, म्हणून दुसरा देह घ्यावा लागेल. मनुष्याचा देह असा आहे की त्याला मुक्ती शक्य आहे, मग तो मिळण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. मग त्याच्याकरता काय करायला पाहिजे, काम क्रोधांवर विजय मिळाला पाहिजे. म्हणजे आपल्या नियंत्रणात असले पाहिजेत. काम म्हणजे वासना सगळ्या. मग अशी भविष्य म्हणला होतं की इंद्रिय आणि विषयांचं सुख ते सगळ्या कामाने असतात. मला हे पाहिजे, मला हे मिळवायचंय, मग हे करणार, ते करणार, सगळ्या कामाने आहे. आणि क्रोध, आपल्या मनासारखं नाही झालं की क्रोध येतो. हे दोन्ही टाळलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. म्हणून लवकरात लवकर टाळलं पाहिजे. शरीर आहे तोवरच ते टाळता येईल, नाही तर पुढच्या दुसरं शरीर घ्यावं लागेल.
म्हणून ते म्हणतात की कामाची कशी एक कामना इच्छा ती आपल्याला मिळाली तर लोभ निर्माण होतो, म्हणजे आणखीन मिळण्याची इच्छा निर्माण होते. आणि नाही मिळाली की क्रोध निर्माण होतो. हे कामना आहे त्रासदायक, मिळालं तरी त्रासदायक, नाही मिळालं तरी त्रासदायक. म्हणून भगवंत नंतर पुढे एका ठिकाणी म्हटलंय, काम आणि क्रोध ही नरकाची द्वार आहेत म्हणून, की त्यातनं शेवटी माणूस नरकापर्यंत जातो, म्हणजे अतिशय दुःखाचा त्याचा शेवट होतो, त्रासाच तो भोगत राहतो. आणि म्हणून मुक्ती मिळाली पाहिजे यातनं. म्हणून काम क्रोधापासून मुक्ती मिळाली पाहिजे. तर मुक्ती मिळायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ते मनावर नियंत्रण केल्याने साध्य होते. आणि हा काम केव्हा आवरायचा, काम किंवा क्रोध केव्हा आवरायचा, याचे भगवान सांगले की ते मनातच आवरला पाहिजे. कारण आधी मनात निर्माण करतो आणि मग शरीरावर त्याच्या प्रतिक्रिया शरीराच्या माध्यमातून दिल्या जातात. आणि मग शरीराला क्लेश होतो आणि मनाला क्लेश होतो. आणि त्या मनातनं वासना किंवा क्रोध निर्माण झाला की तो शरीरावर परिणाम करणार, मग नियंत्रण नाही करता येत. तेव्हा तिथंच नियंत्रण केलं पाहिजे. मनावर नियंत्रण करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि आपण सगळं लक्षात ठेवलं पाहिजे की डोक्यात जो विचार येतो एखाद्या कामनेचा किंवा अपेक्षेचा, काही क्रोध आला समजा, तर तिथंच आवरा ना, मनातच आवरा क्रोध. एकदम क्रोध बाहेर पडायला लागल्यानंतर तुम्हाला आवरता येणारच नाही. आणि तो सगळ्या शरीराचाही नाश करणार आहे, मनाचाही नाश करणार आहे. म्हणून त्याला नरकाची द्वार असंच म्हटलेलं आहे. 24वा श्लोक आहे आता. योऽन्तः सुखोऽन्तरा रामः तथांतर ज्योतिरेव ह्यः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. त्या ठिकाणी भगवान सांगतायत की जो पुरुष म्हणजे आत्माच आत्म्यात रमणार आहे, म्हणजे अंतर्यामी आहे, अंतरंगाच्या प्रवासात आहे, आणि तो अंतरात्म्यातच सुखी आहे, तिथंच त्याला सगळ्यात जास्ती चिरकाल टिकणारा आनंद मिळतोय. आणि त्याला सगळं ज्ञान मिळालेलं आहे. आत्मा, परमात्मा, ब्रह्मसत्यम, जगन्मिथ्या, हे सगळं ज्ञान त्याला मिळालेलं आहे. आणि तो परब्रह्म परमात्म्यासहच्या ऐक्यभावाशी मिसळून गेलेला आहे. असा जो योगी आहे त्याला सांख्य योगी म्हणतात भगवंत. आणि तो ब्रह्माला प्राप्त होतो. ही अंतिम स्थिती आहे, मनुष्य जन्माची अंतिम स्थिती आहे की ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं. तर मनुष्याचं कसं आहे, मनुष्याला इंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान मिळतं, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, आणि ते बुद्धीच्या माध्यमातून मिळतं. त्यामुळे ते जडाचं ज्ञान आहे. जड म्हणजे अनित्य, आणि ज्याला जन्म आणि मृत्यू आहे दोन्ही ते. पण मग त्या ज्ञानाचं चेतन तत्वज्ञानात रूपांतर व्हायला पाहिजे, म्हणजे चेतनेचं ज्ञान व्हायला पाहिजे. हे सगळं जडाचं ज्ञान आहे. आपल्याला आपण ज्याला ज्ञान मिळतं ते सगळं जडाच आहे, बाह्य वस्तूच आहे. पण अंतर्यामी जी चेतना आहे, आत्मबुद्धी आहे, आत्मतत्व आहे, त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. आणि मग ती तुम्हाला परमात्मा स्वरूपापर्यंत नेऊ शकते, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक आहे 25वा. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूत इते रताः. तर तेच पुढे वर्णन करते की ज्यांची सगळी पाप नष्ट झाली, म्हणजे हे ज्ञान झाल्यामुळे, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यामुळे पाप सगळी नष्ट झाली, त्यांचे संशय पण फिटलेत. हे पाहिजे, हे खरं का ते खरं, हे चांगलं का ते वाईट, असं काही नाही. परमात्मा तत्वज्ञान हेच अंतिम ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कुठला संशय पण झाला नाही, कारण त्यांना ज्ञान मिळालंय, त्यामुळे संशयाला थारा नाही त्या ठिकाणी. आणि जे एक संसारात राहतायत बरं का, ते काही संसार सोडलेला नाही त्यांनी, सांसारिक कर्तव्य करतायत सगळी, पण सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणामध्ये तत्पर आहेत. म्हणजे हे जे यज्ञ स्वरूप एक भगवद्गीतेत सांगितलेलं की समाजाच्या कल्याणाकरता सर्वस्वाचा त्याग करणे, तर अशा याच्यात ते तयार आहेत. आणि मग त्यांनी साहजिकच मनाला पण जिंकलेलं आहे, आणि त्यामुळे ते निश्चितपणे परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर झालेले आहेत, असं भगवंतांनी या श्लोकात वर्णन केलंय.
आणि ते ब्रह्मवेत्ते, वेत्ते म्हणजे जाणणे, ब्रह्मज्ञान झालेले सगळे, ते ब्रह्माला प्राप्त होतात, म्हणजे ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतात. एकूण मनुष्य जीवनाचा उद्देशच जे सांगितलेला आहे की जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं, म्हणजे पुन्हा जन्म नाही. त्याच्याकरता सगळी कर्म नष्ट व्हायला पाहिजेत. ते होण्याकरता ही सगळी साधन आहेत. ज्ञान मिळवणं हे त्याच्याकरता आहे की आत्मा परमात्मा स्वरूपाचं ज्ञान हे मिळालं की तुमची सगळी कर्म नष्ट होतात. मग कर्म शून्य झाला की तुम्हाला पुनर्जन्म नाही. आणि पुनर्जन्म जाई म्हणजे कर्मबंधनातून तो आत्मा मुक्त होतो. असा कर्मबंधनातून मुक्त झालेला आत्मा परमेश्वर सोबत मिळणारच आहे, दुसऱ्या त्याला पर्याय नाही काय. तर परमात्मा सगळीकडे आहे. हा आत्मा फक्त बांधून ठेवलाय कर्मबंधनात, म्हणून तो परमेश्वरापासून वेगळा झाला. ते बंधनातून तो मुक्त झाला की तो परमात्मा स्वरूप होऊन जातो, असा स्पष्ट खुलासा भगवंतांनी या ठिकाणी केलाय. ठीक आहे, आपण थांबूया इथे. हरिओम.